एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। येवला तालुक्यातील खरवंडी येथील देवदरी परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। डोंगरदऱ्यांच्या सानिध्यात आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या ठिकाणी भगवान महादेव व गणपतीचे प्राचीन मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। देवदरी येथील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। त्यामुळे महाशिवरात्री आणि चंपाषष्ठीला येथे मोठी यात्रा भरते। यंदाही महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी भक्तिभावाने कीर्तनाचा लाभ घेतला। त्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते। संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। कुंडलिक वाळेकर, एबीपी न्यूज प्रतिनिधी, वैजापूर। श्री सिद्धेश्वर भगवान देवदरी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने पूर्वपार प्राचीन काळापासून या ठिकाणी जनार्दन स्वामी, त्यांचे शिष्य आदरणीय महंत भगवानगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी नेहमीच भाविकांची यात्रा या ठिकाणी महाशिवरात्रीला भरत असते। आणि देवदरी खरवंडी या ठिकाणी प्राचीन असं वास्तू दरीमध्ये महादेवाचं, शिवशंकराचं, श्री गणेशाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। ग्रामस्थ या ठिकाणी नित्यनेमाने पूजा करत असतात आणि महाशिवरात्री आणि चंपाषष्ठी या दोन वेळेला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते। आज या ठिकाणी तालुकाभरातून नव्हे तर जिल्हाभरातून या ठिकाणी भाविक मोठ्या आनंदाने गुण्यागोविंदाने येत असतात। मोठा उत्सव साजरा करून एक दिवसाचं असं कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या कीर्तन सेवेनंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचं देखील ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केलेलं असतं। तरी या ठिकाणी बहुसंख्येने ग्रामस्थ आपापल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात आणि बहुसंख्येने या ठिकाणी जनसमुदाय हा उपलब्ध असतो। तरी ग्रामस्थांच्या वतीने सर्व भक्तांना विनंती आहे की या ठिकाणी एक प्राचीन असं सिद्धेश्वराचं स्थान आहे, ते आपण सर्वांनी जपावं आणि या ठिकाणी आपली भक्तिभावाने सेवा अर्पण करावी। थांबतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।